ची माहिती मिळते। शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, आत्ताच कळलेली बातमी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना थेट राजीनाम्याचे आदेश दिलेत। जर खरंच असे आदेश झाले असतील तर ही स्वागतार्ह बाब आहे जी, पण याला जोडूनच एक खंत आहे की ही भूमिका राज्यातल्या महिला नेतृत्व म्हणून पहिल्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा वहिनींकडून ही भूमिका घेणं जास्त अपेक्षित होतं। त्यामुळे मला सुनेत्रा वहिनींकडून माझी निराशा झाली आहे का असं मला वाटायला लागले। कारण संवेदनशील महिला नेतृत्व म्हणून जर त्यांनी भूमिका घेतली तर अनेक पीडित महिलांना एका अर्थाने बळ अजून जास्तीचं मिळेल आणि अजून महिला पुढे येतील। पण असो, जे झालं तेही चांगलं आहे, जे होईल ते चांगलंच होईल असं आम्हाला वाटतंय। आता पुढचा टप्पा असेल की रुपाली चाकणकरांना मी सकाळी माझ्या पत्रकार परिषदेत मांडले की त्यांना प्रथम दर्शनी गुन्ह्यामध्ये सहभाग जो दिसत आहे त्यानुसार त्यांना सह आरोपी केलं जावं, त्यांची अटक झाली पाहिजे, त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले गेले पाहिजेत आणि त्यांच्या बेनामी संपत्तीचा हिशोब सुद्धा मांडला गेला पाहिजे। या प्रकरणाची व्याप्ती नेमकी किती आहे त्याचा थोडासा अंदाज आलाय, पण कदाचित अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येणं अशोक खरात प्रकरणातल्या शिल्लक सुद्धा आहेत। रुपाली चाकणकरांचा राजीनामा होण्याची तर दाट शक्यता आहे, पण आपली लढाई या प्रकरणातली पुढची कशी सुरू असेल? मला असं वाटतं ताई की हिमनगाचं फक्त वरचं टोक आपल्याला दिसत आहे, अजून 1.चा भाग तसाच आहे। रुपाली चाकणकरांचे आणि कॅप्टन खरातांचे जेव्हा कॉल रेकॉर्ड तपासले जातील तेव्हा कदाचित अजून बडे मासे रडारवर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते कॉल रेकॉर्ड तपासणं जास्त गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी असेल। आणि तो पाठपुरावा मी सकाळी म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची इब्रत वाचवायची असेल तर लढावंच लागेल। समोर अगदी कुणीही असेल, दोषी